नमस्कार मंडळी. ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावर मी अमोल माळी आपले स्वागत करतो. अर्थनीतीच्या मागील भागात आपण फॉरेक्स ट्रेडिंग आणि त्यामागील सत्य याविषयी जाणून घेतलं. आजच्या भागात आपण आर्थिक स्वातंत्र्य आणि त्याचा राजमार्ग याबाबत जाणून घेऊया. आर्थिकदृष्ट्या सबळ, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, तशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र त्यासाठी योग्य पावलं टाकली जातात का हे पाहणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात करणं हे महत्त्वाचं पाऊल आहे. कारण तुम्ही त्याबाबत विचार केला तर किमान आखणी होईल आणि त्यानंतरच पावले टाकली जातील. हे साध्य करण्यासाठी 10 मुद्दे आपण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं गोल किंवा ध्येय निश्चित करणं. आर्थिकदृष्ट्या आपलं ध्येय निश्चित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावरती कोणती वस्तू किंवा कोणती सेवा आपल्याला पाहिजे याबाबत ध्येय निश्चिती केली तर ती साध्य करणं सोपं जातं. त्यासाठी प्लॅनिंग करणंही सोपं जातं. याबाबतच्या प्रवासावर निघाल्यानंतर जर काय बदल करायचे असतील तर त्यात बदल करून आपलं ध्येय गाठता येतं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण नेमके पैसे खर्च कुठं आणि कशावर करतो याबाबत माहिती ठेवणं. अनेक वेळा आपल्या सवयी अशा असतात की त्यामुळं खर्च पैसा होतो, मात्र तो नेमका कुठे जातो हेच समजत नाही. यासाठी दैनंदिन खर्चाचा रिपोर्ट प्रत्येकानं ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महिन्याअखेरीस किंवा वर्षाअखेरीस याची बेरीज मारून ते पैसे वाचवता आले असते का आणि हा अनाठाई खर्च आपल्याला कमी करता येतो का याचा विचार करता येऊ शकतो. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे इमर्जन्सी किंवा कंटिंजन्सी फंड तयार करणं. कोणत्या वेळीस कोणती गरज उद्भवेल आणि पैसा कसा लागेल याबाबत कोणतीही शाश्वती असत नाही. कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास, अचानक नोकरी गेल्यास किंवा व्यवसायात फटका बसल्यास जर इमर्जन्सी फंड असेल तर चिंता करण्याची गरज भासत नाही. चौथी बाब म्हणजे विविध मार्गाने उत्पन्नाचे नवनवे स्रोत निर्माण करणे. एकाच उत्पन्नावरती अवलंबून न राहता आपल्या उत्पन्नाची गुंतवणूक अशा प्रकारे करणे आवश्यक असते की वेगवेगळ्या मार्गाने आपल्या खिशात पैसा येत राहील. नवनवीन तंत्रज्ञान आणि तांत्रिकदृष्ट्या क्रांती झाल्यानंतर त्याचा फायदा उचलत आपल्याला कशा प्रकारे नवनवीन माध्यमं अवलंबता येतील, नवनवीन माध्यमात गुंतवणूक करता येईल याबाबत जाणून घेणं गरजेचं असतं. पाचवा मुद्दा म्हणजे स्वतःसाठी आर्थिक शिक्षण घेणं. आपण 14व्या भागात पाहिलं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं आर्थिक फसवणूक होऊ शकते. ती टाळायची असेल तर आर्थिक साक्षरता असणं अत्यावश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, स्कीम्स सर्वसामान्यपणे आपल्यासमोर येत असतात. त्यातून योग्य योजना कोणती, अयोग्य कोणती, कोणती केवळ फसवणुकीसाठी आहे, कोणती केवळ मल्टीलेवल मार्केटिंगची आहे आणि कोणती फायद्याची आहे याची माहिती आपल्याला स्वतःला घेता येणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्वतःची फायनान्शियल लिटरसी वाढवणं महत्त्वाचं आहे. गुंतवणुकीच्या विश्वामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुंतवणूक आजपासून सुरू करा. होय, अत्यंत सोपी टीप वाटत असली तरी ती पाळली जात नाही. एका ठराविक वयानंतर गुंतवणूक सुरू करतो, एक ठराविक पगार आल्यानंतर गुंतवणूक सुरू करतो, लग्न झाल्यानंतर गुंतवणूक सुरू करूया, मुलं झाल्यावरती गुंतवणूक सुरू करूया, घर घेतल्यानंतर गुंतवणूक सुरू करूया किंवा ठराविक कालावधीनंतर गुंतवणूक सुरू करूया अशी स्वप्न बघण्याऐवजी आज कोणत्याही रकमेनं गुंतवणूक सुरू करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानंतर तितकाच सोपा पण महत्त्वाचा म्हणजे फायनान्शियल प्लॅन तयार केल्यानंतर त्यावरती नियमितपणे चालत राहणं. होय, अनेक जण फायनान्शियल प्लॅन तयार करतात, मात्र थोडा कालावधी गेल्यानंतर त्यातील गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेला बगल देतात. म्हणजेच काही महिने किंवा काही जण काही वर्ष गुंतवणूक करत राहतात आणि त्यानंतर त्यापासून बाजूला राहतात किंवा अलिप्त राहतात. ही बाब अत्यंत चुकीची आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याची कला आत्मसात करणं तेवढंच महत्त्वाचं आहे.
ज्या व्यक्तींना कॅल्क्युलेटेड रिस्क घेता आली आणि सेफ बेट खेळता आले त्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात, आर्थिक प्रगती करू शकतात. 9वा मुद्दा म्हणजे रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करणं. अर्थनीतीच्या 16व्या आणि 17व्या भागामध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग फॉर रिटायरमेंट याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलं आहे. रिटायरमेंटचं प्लॅनिंग करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अर्थशास्त्र किंवा अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सर्वांनी 50, 30 आणि 20 या टक्केवारीचा अवलंब करायची गरज असते. म्हणजेच त्यांच्या उत्पन्नाच्या 50% इतकी रक्कम ही मूलभूत गरजांवर खर्च होणं अपेक्षित आहे. 30% रक्कम ही चैनीवर खर्च होणं अपेक्षित आहे. तर उर्वरित 20% कंपल्सरी सेव्हिंग होणं गरजेचं आहे. हा फॉर्म्युला तंतोतंत पाळला तर हे सर्व 10 मुद्दे अत्यंत सहजपणे आपल्याला अवगत करता येतील. मी गुंतवणूक कशी करू, त्याची सुरुवात कशापासून करू आणि कशा पद्धतीने त्यात सातत्य ठेवू, असे प्रश्न विचारणाऱ्यांसाठी हे 10 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच गरजेचे आहेत. या 10 मुद्द्यांचा अवलंब केला तर आर्थिक स्वास्थ्य आणि आर्थिक स्वातंत्र्य निश्चितपणे प्राप्त करता येईल. चला तर मग मंडळी, आज येथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.